खूप वाईट आहेत आणि ते मनात लागणार आहेत. त्याच्यामुळे समोरच्या माणसाकडनं प्रत्युत्तर मिळतात. तुम्ही वैयक्तिक आमचं काही बोला, आम्ही सुद्धा वर्षात एक नाही तर 100-150 बारी करणार होतो आहे. मी मोठमोठ्या फोन बरोबर माझे कार्यक्रम झालेले आणि अजून त्यांची आमचे घरचे आज या देवगड तालुक्यात नामवंत भजनी बुवा संदीप लोके बुवा, संदीप पुजारी बुवा, आमचे झोईल बुवा, विनोद चव्हाण बुवा, आज यांची सुद्धा कडाक्याच्या भजनाच्या माध्यमातून त्यांची भेस होता. पण इतक्या खालच्या पातळीवर ते कधी जात नाही. बाबा तुका पण मी सांगते की एक मिनिट, तुका खूप वेळा बघितलं, तू पण मला खूप वेळा बघितलंस. हा ऐकलंच का? आमच्या माणसाकडनं चूक झाली, 100% चूक झाली, मी मान्य करते. पण बुवाने पण आपली पातळी सोडता नाही होती, हे तुम्ही लक्षात घ्या. बरोबर आहे. मी नाही असं माहितीये का, एकदा घरादाराकडून विषय गेलो ना की तो मग खूप जिव्हाळ्याचा सावध होता तो विषय. तुम्ही आम्हाला बोला, तो माझा सखोच चुकतो. नाही अवलाद हिजड्याची आणि हिंदूची, हिंदू म्हणजे आम्ही सगळे इलावून माझी वैयक्तिक अवलाद हिजड्याची, ह्याच्यात फरक आहे माऊली, लक्षात घ्या. तो विषय नको आपल्याला, जाऊ दे. तो एक बॅड पॅच होतो आपल्या भजनात, तो समजला ना. कारण आम्ही वर्षात एक बारे करणार आहे बुवा आणि तुम्ही 100-150 बारे करणार आहे बुवा, त्यामुळे आमचा अनुभव कमी आहे. बरोबर ना. आम्ही किरण शत्रुघ्न बुवा, दुर्वास गुरु बुवा, संदीप पुजारी बुवा, संदीप नाईकगुरे बुवा, ह्यांच्याबरोबर आम्ही कधीतरी वर्षां काळात बारी केली. विजय परब बुवा सारख्या व्यक्ती 500 रुपये बक्षीस देऊन माझी पाठ थोपटली आणि त्यांच्या घरातनं माझ्या भजनाची सुरुवात झाली. विजय परब बुवा म्हणजे आम्ही सर्वसामान्य माणूस, आमच्याकडे काय हा चंद्रकांत कदम बुवांचा, आमच्याकडे काय हा ज्या चंद्रकांत बुवानी आणि परशुराम पांचाळ बुवानी 53 वर्ष भजना केल्यानी, सलग 53 वर्ष, पण कधी ते आपल्याकडे घरादारापर्यंत गेलेलं नाही. आमच्याकडे काय आहे त्यांच्या? आमची विरोधी पार्टी 70-80 किलोमीटरवर राहिली, कशा आमच्या घरादारापर्यंत. अरे या मंदिरा, या पवित्र स्थाना मी मगापासून काय सांगतोय, एवढा बोलणं उपयोगाचं नाही माऊली, लक्षात घ्या. या पवित्र स्थाना रिक्षा स्टँडची किंवा रस्त्यावरची पूजा नाही. आमकाही बोलता येतं, आमकाही घरादारापर्यंत जाता येतात. फक्त आमच्या व्यक्तीने केला ना तो खरोखर चुकी, तो गुन्हा. परत तुमचा कधी बारी असणार तो व्यक्ती तुमचा भजना दिसणार नाही. माझा शब्द लक्षात ठेवा. एकदा नाही म्हणजे नाही माऊली, चुकीचा. पण बुवाने सुद्धा आपले शब्द जपून वापरे. बुवा लहान मूल जेव्हा जन्माला येतं ना तेव्हा 1 ते 1.5 वर्ष लागतात एका बोलो. पण काय बोलावं, कुठे बोलावं, कसं बोलावं आणि कोणासमोर काय बोलावं ह्या समजूसाठी उभं आयुष्य जातात, तरी माणसाला बोलता येत नाही. बरोबर ना. बंदुकीतनं सुटलेली गोळी आणि तोंडातनं निघालेले शब्द कधी पाठी येत नाही. बंदुकीत सुटलेली गोळी माणसाला लागली तर माणूस खडा होऊन मरा. पण शब्द बुवा असे होत की आज शब्द दोस्ती तोडतात, माणसा तोडतात, घरा बरबाद करतात. कोण बरबाद करतात? शब्द. शब्दात तुटलेली माणसं बुवा कधीच तोडली जात नाही. आमकाही खूप बोलता येतात, प्रबोधनात्मक पण बारी करता येतात, लोकांना हसवता येतात आणि वाईट साईड बोलून सुद्धा बारी करता येतात. पण समोरच्या माणसात कमी लेखून कधी बारी करायची नाही. ह्या आम्ही मोठमोठे बोल करण्यास शिकलो. आई शपथ सांगते बुवा, लोके बुवा, विनोद चव्हाण बुवांची जर बारी असतात ना बुवा, खवे आजूबाजू पंचकृत मी आणि माझी मंडळी गाडी घेऊन जातो का, त्यांची वैयक्तिक भांडणं होतात, पण ते कधी घराघराला जायत नाही. महालक्ष्मी मंदिर माहिती आहे तुला? महालक्ष्मी मंदिर कवटाळवाडी फेब्रुवारी बारी झाली. लोकांना वाटलं की आता भांडणार होतं, पण त्याने असे एवढं नाही. आज त्यांचा आम्ही आदर्श घेतो बुवा, त्यांचा आम्ही आदर्श घेतो, पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका. लक्षात ठेवा, माझ्याकडून काही चुकी झाली असतात मान्य, पण तुमचे शब्द जेव्हा लागले ना काळजात, हिजड्याची अवलाद बुवा, मी हिजड्याची नाही, मी हिंदूची अवलाद आहे. आणि हे राहणे ह्या सौंदर्य गावात सगळे राहणे, मिळबावकर, गुरव हे सगळे बुवा, तुम्ही सुद्धा हिंदू आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड जाती घेऊन स्वराज्य निर्माण केला. त्यांनी कोणी एकटी म्हटलं नाही, एका घेत नाही, हो जोडवा एका घेत नाही, तो नीचा. त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं नाही, या हिंदवी स्वराज्य स्थापन केलं नाही. त्यांची शाल मी मांडी ठेवले का आणि गाड्यात घातले का, पायदळी तर नाही तुडवलेला बुवा. गरमीचं सीझन हा, मरणाचा घाम येता, त्याच्यात ही शाल मी कशाच्या घामान बरबटावू म्हणून ती मी व्यवस्थित ठेवले मांडीवर. तर तुम्ही ही शाल मी मांडीवर
शक्य नाही म्हणून माझी आवडत हिजड्याची जर होत असत तर भाऊ कशाला भजन हवा काय माऊली. आज ह्या व्यक्तीने बरोबर 12 ते 13 वर्ष माझ्या गुरुंचा हरमभंगा साथ केला. आज इतकं जबरदस्त आमच्या डॅडीचं साथ ते वाजवतात. हा तुम्ही लोकांनी पण मगाशी टाळी वाजवलास की नाही ज्याचं चांगलं त्याचं चांगला. पण बुवा तुम्ही असं म्हणू नको ह्या उपयोगाचं नाही. आम्ही मानतो ना तुम्ही एवढे लांब तुमचं भजनात बोलवलं आणि म्हणजे काहीतरी तुमच्याकडे ह्या म्हणून बोलवलं नाही. बुवा असला नको. बाबा तुला विनंती आहे ऐकलं का तुझी खणाना आम्हाला मोठी भरती झाली तरी पण ह्या युट्यूबला टाकू नको. कारण काय माहिती आहे लोकांना उघडतो चौगळ विषय मिळणार नाही असा होत असता. तेव्हा बुवा झाला गेला विसरून जावा बरोबर की नाही आणि पुढे चालू करूया. आणि तुमचे सुद्धा एक मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुम्ही खरोखर आज आमच्याकडून जर चुकून काय घडलं असं तर माफ करा. तुम्ही मोठे आहात आम्ही लहान आहोत आणि लहान माणसातच मोठी माणसं माफ करतात बरोबर ना. एकदा जोरदार टाळी आमच्या सगळ्या मावळीसाठी होऊन जाते. आता पेटव ना अजिबात पेटवणार पण काय अजिबात नाही माऊली. रागात काय येणार घरात आल्यापर्यंत विषय लोक नक्कीच माऊली. आमच्या आई वडिलांनी आमच्या औलादींनी आमची कुळात पिढ्या काढूसाठी नाही पाठवलेले. आम्ही संस्कार तुम्ही संस्कार आहे तसे आम्ही सुद्धा संस्कार आहे बरोबर की ना. हा पेटी जावं थोडं माऊली बघ हो हो बाई जर पेटी जावं आमची काय काळी दोन स्टँडर्डला पेटी नाही तेवढी खास नाही आमची पेटी साधी जावली जाऊ कदंबुआ आपल्या भजनाच्या माध्यमातून कसं मनोरंजन करायचे बघा. काय म्हणायचे कदंबुआ कैलासवासी चंद्रकांत कदंबुआ काय म्हणायचे बघा. नाच नाच मना लाज नको जना नाच नाच मना लाज नको जना निर्लज्ज होऊनी हे हरिनाम रंगात माधवानी अंगात निसंग होऊनी हरिनाम रंगात माधवानी अंगात निसंग होऊनी हरिनाम रंगात माधवानी अंगात निसंग पंचरत्न होऊन गेले बरोबर ना. मगाशीच मी सांगितले की त्यांच्यामुळे आज ही भजनाची गाडी आमका मिळाली आहे. त्यांची आठवण तर करूच हवी. काय करतात
पांचाळ बुवा बघा, पांचाळ बुवा काय म्हणायचे, मागाशी झाला आता होऊ नये म्हणून पांचाळ बुवानी एक गजर केला बघा. अहो गुलाब राजा, गुलाब राजा, गुलाब राजा, बसने सिंहासनी सांगतो ऐका. गुलाब राजा, गुलाब राजा, बसने सिंहासनी सांगतो ऐका. क्षणभंगुरे जीवन आपले कुणी भांडून नव्हा. हे जीवन क्षणभंगुर काय नाही, उघडं येणार उघडं जाणार, हे काय नाही, हा आम्ही काय घेऊन जाणार नाही. मराठ्यापरी किती जेवढावे सदन व पाटील व पांचाळ व गेले, पण ते भजनाच्या किती रुपये मागे उरले बघा. आमचा काय होणार नाही. आज जर कदमबुवांची पांचाळबुवांची कॅसेट लागलेली असती ना, जाणार माणूस 5 मिनिटं थांबणार ऐकणार. इतकी ते कीर्ती घेऊन गेले बुवा. आमची कीर्ती काय होणार नाही बुवा, आम्ही जाणार. सगळे जाणार तसे आमचे जाणार. कदमबुवांचा स्मारक झाला, पांचाळबुवांचा झाला, विलास पाटील बुवांचा होय, आमचा कधीच होणार नाही. कारण आमची तेवढी पात्रता नाही. आम्ही घरादारापर्यंत म्हणणार करणार, आम्ही परमेश्वराच्या चरणाची नतमस्तक होऊन भजन कधीच करणार नाही. आमचा वाटा आमचा डबल भारी आहे बोलले म्हणजे झगडा करूनच बोलले, घरादारापर्यंतच बोलले. आपला घरादाराची आमची आवाज बापूस घरात जी आहेत ना, ताक काढण्यासाठी आमचा बोललेला आहे, बरोबर की ना. आमचा भजन सुखासाठी बोललेलं नाही. ह्या आम्ही विसरून गेलो, हे पेटीवर बसल्या. त्यांनी ता काय केला नाही, 53 वर्ष भजन केलं नाही, पण कधी पांचाळ बुवा कदम बुवांका उलटून बोलले नाही. कदम बुवा बोलायचे तुतारा, पण पांचाळ बुवा कधी बोलले कदमा. ही त्यांची बाइंडिंग होती त्यावेळी भजनाची. आज त्या पद्धतीत बुवा गुरु चलतात आमचे, विनोद चव्हाण बुवा चलतात आमचे, लक्ष्मण मोरो बुवा, आमचे रविकांत राणे बुवा, आमचे विजय परब बुवा. आज त्यांची भजनं ऐकण्यासाठी बुवा पारंपरिक जरी बाजारातील लोक गर्दी करतात. असा नाही बुवा, तू अंक्याची अवलाद, तू तांक्याची अवलाद, ह्या नको. त्यांना भजन विकोबा जाणारा म्हणून म्हणते बघा. क्षणभंगुरे जीवन आपले कुणीही भांडू नका. क्षणभंगुरे जीवन आपले कुणीही भांडू नका. हरे राम हरे कृष्ण, 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 हरे राम हरे गुलाब राजा, सिंहासनी सांगतो ऐका. गुलाब राजा, हरे राम हरे कृष्ण, हरे राम
तेव्हा भारुडं व्हायची 5-5 वाजेपर्यंत लोक ती भारुडं ऐकत बसायची का त्यांच्या त्या भारुडामध्ये तो गोडवू होतो. कदमवांच्या भारुडाची एक झलक दाखवते कारण आता भारुड होत नाही 2020 म्हटला की 3 वाजले चला. पण तेव्हा 5-5 वाजता धंदा व्हायची. दुसऱ्या बॉलची बारी होईपर्यंत पब्लिक उठायचं नाही एवढा ताकद त्या बॉलमध्ये होती. आम्ही घरदारापर्यंत जाणार एकमेकाची माती करणार लोकांच्या कार्यक्रमाची वाट लावणार 4 पैसे मिळतात काय बघणार इकडनं तिकडनं ही आमची वृत्ती. काय बोल हे मोर्या मोर्या गजानना देवाच्या दरबारी सगळं न्याय. माणसानं जर आपली वृत्ती सोडला ना तर तो न्याय बदलूक वेळ लागत नाही. ही नारदाची गादी काहीतरी आमच्या वाढवाडल्याचा पुण्य या म्हणून आम्ही याच्यावर बसला बरोबर की ना. आता प्रत्येक माणूस बसलो असतो ह्या काहीतरी सांगू बाबू आज खरोखर वर्धापन दिन आईच्या या दरबारामध्ये आपण जमलो गजर आईवर साजरा करतोय काय. माझी एक विरा माऊली खाली बोऱ्यांची सावली. माझी एक विरा माऊली खाली बोऱ्यांची सावली. साऱ्या बोली वाड्याचा अकेला धावली. एक विरा माऊली तुझ्यामुळे मी सोन्याचा सुगवला. एक विरा तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. आई तुझा मंदिर माझी नवलाई माऊली सौंदाणे गावाची सावली. माझी नवलाई माऊली सौंदाणे गावाची सावली. माझी नवलाई माऊली साऱ्या भक्तजनांच्या अकेला धावली. साऱ्या भक्तजनांच्या अकेला धावली. नवलाई माऊली कृपेची सावली उत्सव रंगला. नवलाई माऊली कृपेची सावली उत्सव रंगला. आई तुझं मंदिर आई तुझं मंदिर भक्ती सुंदर भक्तांनी सजवला. आई तुझं आई आई नवलाई माऊली आणि कृपेची सावली. आज या चौधरी गावावर आईचा वरद असं आहे बघा. आज ह्या गावातील प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यानंतर कोणाचं नाव घेत असेल तर आई नवलाईचं आणि आई नवलाई या गावाच्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे बघा. म्हणून म्हणते बाबा तुझा उत्सव रंगला
सौंदर्य गावाची ख्याती काय या ओळखूसाठी आणि देवगड तालुक्यात जन्म घेऊन तो लागतात, बरोबर की नाही? सौंदर्य गाव देवगड तालुक्यात सगळ्यात स्ट्रॉंग गाव आहे. ह्या नवलाईचो उत्सव हे ग्रामस्थ इतकं जबरदस्त करतात. ज्या लोक बघूच असतात ना तर हय काय बुवा दसऱ्यात यावं लागत. दसऱ्यात यायचा की हय जागा नसता पाऊल ठेवू की लोक आज या ठिकाणी थोडस गावात एक प्रकार घडलो त्याच्यामुळे लोक जरा बरोबर की नाही काका जाऊ दे काय हो मिठभाऊकर वाडीमध्ये आमचे अरुण मिठभाऊकर. आईच्या चरणी प्रार्थना करतो की आई अशी दुःखद घटना कोणाच्या घरामध्ये यापुढे घडू दे नको या कार्यक्रमाच्या वेळी, बरोबर की नाही? कारण हा जबरदस्त कार्यक्रम, या कार्यक्रमाची वाट वर्षभर लोक बघत असतात की कार्यक्रम कधी येतात आणि कधी आम्ही या कार्यक्रमाचा उत्सव जोरदार करतो. म्हणून म्हणते बघा